नमस्कार। हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की हे आम्हाला अनुभवातून आलेली ही माहिती आहे। जास्वंदाबद्दलची ही माहिती आहे। आमच्याकडे हे असे 3 प्रकारचे जास्वंद आहेत। हे तिन्ही जास्वंद आम्ही कटिंगपासून लावलेले आहेत। तर हा छोटा जास्वंद आहे। ह्याचं गुलाबी कलरचं असं एक छोटंसं फूल आहे। मी बरेच वेळा यूट्यूब शॉर्ट्समध्ये दाखवलं आहे आणि कालच्या यूट्यूब शॉर्टमध्ये मी हा लाल रंगाच्या जास्वंदाचं फूल हे दाखवलं होतं। तर हा एकदम गावठी असा जास्वंद आहे। बरेचदा आपल्याला शेतामध्ये वगैरे बघायला मिळतो। हा जमिनीवर जास्त वाढतो। तर हे तुम्ही बघू शकताय। हे कटिंग आम्ही असं एकच कटिंग लावलं होतं आणि त्यामधनं हे खूप मोठं असं झाड आलेलं आहे। तर याची माहिती अशी आहे की याला फुलं यायला खूप वेळ लागतो। आम्ही हे साधारण झाड मागच्या वर्षी लावलं होतं, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाला आहे या झाडाला, पण तरीसुद्धा फूल अजून याला लागलं नव्हतं। आम्ही याचं हार्ड प्रूनिंग देखील केलं होतं, पण त्यानंतरसुद्धा काही फरक जास्त जाणवला नव्हता। तर आत्ता साधारण मागच्या महिन्यापासून याला कळ्या यायला सुरुवात झालेली आहे। तर आम्हाला यातून असं समजलं की हे झाड याची जात जी आहे ही वेगळी आहे। त्यामुळे याला प्रूनिंग किंवा कुठल्या गोष्टी केल्याने फूल येत नाही। याला नॅचरली याची वाढ जेवढी मोठी होईल, म्हणजे ज्याच्या फांद्या जेवढ्या उंच वाढतील त्याच्यानंतरच याला फुलं लागतात। तर मी तुम्हाला दाखवते। इथे वरती एक कळी आली आहे। आपले खूपच वर आहे। हे असं लाल रंगाचं आहे जास्वंद, मोठं फूल उमलतं। तर हे एवढा मोठा फांद्या झाल्याशिवाय याला फूल लागणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे जर हे असेल झाड, तुम्ही कटिंगपासून लावलं असेल तर थोडासा पेशन्स दाखवा, फुलं नक्की येतील। त्यानंतर हे देखील कटिंगमधूनच लावलेलं आहे। तर हे वेगळ्या जातीचं आहे। लाल आणि गुलाबी असा मिक्स कलरमधला आहे। पण तुम्ही बघू शकता हे कटिंग एवढंच आहे, पण तरी देखील याला छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत। खूप आहेत, अगदी छोट्याशा फांदीला देखील कळी आहे। इथे आली आहे, इथे देखील छोट्या छोट्या आल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं की कटिंगपासून जास्वंद जरी लावला तरी बरेच वेळा काही झाडांना लवकर फुलं येतात, काही झाडांना उशिरा येतात। तर हे त्याच्या जास्वंदाच्या जातीवरती अवलंबून असतं। तर यासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे। कटिंग लावून आपल्याला जी रोजची काळजी आहे, जसं की साधारण 1-1.5 महिन्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, त्यानंतर महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं आपण ह्याची माती एकसारखी करायची। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या कंटिन्यू करत राहायच्या। नॅचरली त्याची वाढ जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याला फुलंही लागतातच। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या रंगाचे जास्वंदीची फुलं आहेत, फुलझाडं आहेत हे मला नक्की कळवा। थँक्यू।